अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना सदैव नमस्कार। नमस्कार नानी सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 जून 2022च्या सांगेत प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। 1 तारखेची आपण वाट बघत असतो, इथे येऊन उपासना करायची, सांघिक उपासनेत सहभागी व्हायचं। कारण आपण असा अनुभव घेतो की इथे बसल्यानंतर आपलं चित्त नामस्मरणात प्रार्थनेत अधिक चांगल्या रीतीने केंद्रित होतं, जे आपण घरी उपासना करून होत नाही। कारण 2 गोष्टी आहेत, घरामध्ये जेव्हा आपण उपासना करतो त्यावेळेला डोक्यामध्ये इतर कामं असतात, डोळ्यासमोर ती कामं येत राहतात आणि त्यामुळे आपलं एकचित्त होत नाही। इथे येताना आपण हाच विचार करून आलेलो असतो की आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे स्वामींची, आणि त्यामुळे आपण बाकीची सगळी कामं बाजून मनातून काढून टाकलेली असतात आणि पूर्ण वेळ आपण इथे दिलेला असतो, त्यामुळे आपलं चित्त इथे एकाग्र होतं। त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्वजण स्वामी भक्तीमध्येच रंगलेले असतात, त्यामुळे आपल्याला आजूबाजूला सर्वत्रच स्वामींचा वास आहे हे जाणवत राहतं। आणि त्यामुळे प्रार्थनास्थानावर आल्यानंतर आपल्याकडून जी उपासना होते ती उपासना आपल्याला अधिक आनंद देते, आणि म्हणूनच परमपूज्य नानांनी जागोजागी सांघिक उपासना सुरू केल्या, अनेक प्रार्थना केंद्र सुरू केली। परंतु एखादी गोष्ट सुरू करायची असते त्यावेळेला भविष्यामध्ये त्यातून उत्पन्न होणारे चांगले वाईट परिणामही लक्षात घ्यायचे असतात, आणि त्याचा पूर्ण विचार करून नानांनी प्रार्थना केंद्रांना एक विशिष्ट पद्धती लावून दिली होती। प्रार्थना सुरू करताना प्रधान केंद्राची परवानगी घेऊन सुरू करायची। त्याचप्रमाणे एकदा प्रार्थना सुरू केली आणि एक विशिष्ट दिवस तुम्ही निवडल्यानंतर त्याच्यात उगाच बदल करत राहायचं नाही। प्रार्थनेच्या निमित्ताने होणारा खर्च आणि जमा याची सर्व माहिती केंद्राला कळवली पाहिजे। सगळा अहवाल महिन्याला केंद्राकडे यायला पाहिजे, अशा प्रकारची पद्धती घालून दिली। हे घालण्याचा मागचा हेतू असा की पैशाचा मोह माणसाला पडतो, प्रसिद्धीचा मोह पडतो, लोभ होतो, आणि या मग प्रार्थना केंद्रातूनच उत्पन्नाचा स्रोत आपल्याला काहीतरी मिळतोय म्हणून प्रत्येकजण ठिकठिकाणी प्रार्थना करू लागले। आता त्याच्यामध्ये परत जे खरं अभिप्रेत नानांना आहे की निरपेक्ष बुद्धीने माणसांनी कामं करावं, त्या गोष्टीला खीळ बसू शकते, आणि म्हणून नानांनी सगळी धोरणं आखून दिली आणि त्यानुसारच या सांघिक प्रार्थना जागोजागी होतात। आपण अनुभव घेतोय की स्वामी समर्थ पदोपदी आपल्या आजूबाजूला आहेत। तुकारामांनी म्हटलंय, मागे उभा पुढे उभा संभाळीत। विठ्ठल मागे पण आहे, पुढे पण आहे, आणि उभा राहून काय करतोय विठ्ठल, तर विठ्ठल मला सांभाळतोय। आणि हा अनुभव आपण स्वामींची जी उपासना करतोय त्या उपासनेमध्ये आपण पदोपदी घेत असतो। आता आपण काही कथा बघूया आणि मग आपल्याला परिवाराच्या संदर्भात आलेल्या कथा बघूया। बिहारमध्ये राहणारं एक जोडपं होतं। त्या महिलेला ध्यास लागला होता की मला चांगला गुरु मिळावा आणि त्याच्याकडून मार्गदर्शन मिळावं की मी कुठचा जप करावा, नामस्मरण कोणाचं करावं आणि कसं करावं। पण तिला कोणी योग्य व्यक्ती भेटत नव्हती। पण मनात तर तिच्या चित्तात तर ही खळबळ होती की काही करून मला मार्गदर्शक भेटायला हवा, मार्गदर्शक भेटायला हवा। तिला स्वप्नदृष्टांत झाला की तू मुंबईला ये। तिने काय लक्ष दिलं नाही, मुंबईला कुठून जाणार, बिहार प्रांतात राहणारी। परत दृष्टांत झाला मुंबईला ये, परत तिने लक्ष नाही दिलं की आपल्याला काहीतरी उगाच भ्रम होतोय।
तिसऱ्या वेळेला तिच्या स्वप्नात सद्गुरू आले आणि सद्गुरूंनी सांगितलं की तू मुंबईला ये, कृष्णकुंज, एवढाच पत्ता दिला. या महिला निघाल्या. आतून कुठेतरी जाणवलं की मला मुंबईला गेल्यानंतर शोध लागणार आहे सद्गुरूचा. गाडीत बसून मुंबईला आल्या, CST स्टेशनवर उतरल्या. हवाल्याला विचारलं की इथे कृष्णबाग कुठे आहे. आता बघा, ही एवढी अफाट मुंबई नगरी, त्या ठिकाणी कृष्णबाग कुठे आहे असा प्रश्न त्या महिलेने त्या हमालाला विचारला. हमाल पटकन म्हणाला की कुठे मालाडला वगैरे आहे असं मला वाटतंय. ही महिला म्हणाली की चल तू आम्हाला मालाडच्या गाडीत बसवून दे. मालाडच्या गाडीत 2 जण बसले, मालाडला उतरले. आता कुठे शोध घ्यायचा असा विचार करून स्टेशनजवळ असलेल्या मार्केटमधून दोघं नवरा बायको सामान घेऊन चालत आहेत. तर त्यांना एक सत्पुरुष दिसले की जे या महिलेला स्वप्नात दिसले होते, आणि ते म्हणजे बेलसरे महाराज. त्या व्यक्तीला बघितल्याबरोबर तिने त्यांच्याजवळ जाऊन चौकशी केली आणि आपला स्वप्न दृष्टांत सांगितला. ते म्हणाले तुम्ही संध्याकाळी या, मी तुम्हाला सगळं सांगतो. बेलसरे महाराज गोंदवलकर महाराजांचे शिष्य, पट्ट शिष्य, आणि म्हणून त्यांचा नामस्मरणावर भर, आणि या महिलेच्या नामस्मरणाची ओढ होती, आणि म्हणून त्यांची भेट परमेश्वराने घडवून दिली. मागे पुढा उभा संभाळीत परमेश्वर हा सतत फक्त आपल्या अंतःकरणामध्ये असं पाहिजे की मला हे मिळवायचं आहे, मला उपासनेचा मार्ग मिळवायचा आहे, माझ्याकडून चांगली उपासना झाली पाहिजे. ही तळमळ ज्याच्या ज्याच्या अंतःकरणात आहे त्यासाठी त्याला परमेश्वर सहाय्य करतो. आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थांची उपासना नानांच्या मातून सहजरित्या प्राप्त झाली आहे. याचं कारण आपण जन्मंतरी जे केलेलं आहे, जन्मोजन्मी जे आधी काही पुण्यकर्म केलेलं आहे त्या पुण्यकर्मामुळे आपल्याला सहज सद्गुरू प्राप्त झाले आहेत. पण माणसांना शोध घ्यायला लागतो. आता हमालाची गोष्ट निघाली आहे म्हणून मला दुसरी एक कथा आठवते. त्याच्यातसुद्धा स्वामीची शक्ती आपल्या होती कशी असते तोच अनुभव आहे, माझा वैयक्तिक अनुभव आहे. प्रवचनात मागे कधीतरी सांगितला गेला असेल, कारण जवळजवळ 20 वर्ष मी प्रवचनं करते आणि त्यामुळे काही गोष्टी परत सांगितल्या जातात. पण विषयाला अनुसरून ही कथा आहे म्हणून मुद्दामून सांगते. भोपाळला होते मी, 2002ची गोष्ट होती. दिवाळी जवळ आलेली, एकटीच राहत होते. त्यामुळे वेळ भरपूर असायचा, क्वार्टर्स पण मोठे होते. मनात विचार आला की दिवाळी जवळ आली, आपल्याला भरपूर वेळ आहे, तर विविध फराळाचे पदार्थ बनवावे. ती पण एक आयुष्यातली माझी हौस होती. पण नोकरीच्या निमित्ताने परिवाराचं काम, मुलाचं शिक्षण आणि स्वतःचं करिअर या सगळ्या याच्यामध्ये ती हौस माझी राहत होती. आणि ती हौस पुरवायची म्हणून मी मोठा घाट घातला आणि विविध पदार्थ रोज संध्याकाळी बनवले. आता हे दिवाळीचे पदार्थ तुटणार, त्यामुळे ते सगळ्या स्टीलच्या डब्यात, मोठे मोठ्या डब्यात ठेवले. त्याच्यासाठी खास डबे विकत आणले. एवढी हौस, माणसाने नेहमी हौशी असावं. नानांकडून काय शिकायचं असेल तर हा एक गुणधर्म, हा गुणही तुम्ही शिका की आहे त्याच्यामध्ये तुम्ही हौशीने राहायला शिका. उदासीनता झटकून द्या. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. सगळं झालं तयार, शनिवारी निघायचं पंजाबने ठाण्याला येण्यासाठी. हाफ डे होता, ऑफिसमधून घरी गेले. सगळं सामान तयार, बॅग तयार होती, 5-6 डब्यांची मोठी पिशवी आणि माझी स्वतःची बॅग. माझा नेहमीचा ऑफिसमधला पिऊन आला सामान घ्यायला आणि तो मला गाडीत चढवून द्यायचा पंजाब मेलमध्ये. मी अगदी निर्धास्त होते. तो आला, त्याने पंजाब मेलमध्ये मला चढवलं, गाडी सुरू झाली. संध्याकाळची वेळ होती. खिडकीजवळची जागा नेहमी मला मिळायची. माझा बुकिंग करणारा जो होता तो ओळखीचा होता आणि तो बरोबर मला सीट जी हवी ती सीट द्यायचा, कारण बरेच 1-2 महिने आधी बुकिंग केलेलं असायचं. संध्याकाळची वेळ व्हायला लागलेली, त्यामुळे बाहेर जी काय वनश्री दिसत होती त्याचा अखंड प्राशन करत माझा प्रवास चाललेला होता. संध्याकाळची वेळ झाली. स्वामींचं स्तवन म्हटलं मनातल्या मनात, अर्थात, कारण आजूबाजूला सहकारी होते, काही ओळखीचे होते, काही अपरिचित होते. पण बहुतेक करून जे भेटले ते देवभक्तच भेटत गेले या प्रवासामध्ये कायम.
अंधार पडू लागला, रात्र झाली, 8 साडेआठ झाले. जवळ काय होतं ते थोडं खाल्लं आणि परत पुस्तक काढून वाचून बसले. मी अगदी निर्धास्त होते. रात्रीची झोप झाली, सकाळी जाग आली. कल्याण स्टेशन जवळ येते असं लक्षात आल्यानंतर हळू आता आपलं सामान दाराजवळ न्यायला पाहिजे. इतर लोकांनीही, प्रवाशांनीही त्यांची गडबड सुरू केलेली. मी पण माझं सामान सरकवलं. मला कोणी मदत केली, दाराच्या जवळ नेऊन ठेवलं. कल्याण स्टेशन आलं. माझ्या पुढे असलेली लोक भराभरा उतरली. माझंही सामान त्यांनी मला उतरवून दिलं. मी खाली उतरले. मी उभे. नेहमीचा अनुभव असा होता की कल्याण स्टेशनवर उतरल्याबरोबर लागलीच कुठेतरी हमाल समोर लागलीच दत्त म्हणून उभा असायचा. पण त्या दिवशी कोणीच नाही आणि जे काय हमाल दिसत होते त्यांना मी हाका मारते तरी कोणी माझ्याकडे बघत नाही. मला प्रश्न आला की आता हे हमाल 5 मिनिटात गाडी गेल्यानंतर आपोआप दिसेनासे होतात. आता जर मला कोणी हमाल नाही मिळाला तर एवढं सामान घेऊन मी ब्रिजवरून जाऊन लोकलमध्ये कशी जाणार असा मनात विचार चालू असतानाच पांढरा झब्बा घातलेली, उंचीला कमी असलेली व्यक्ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली की हिंदीमध्ये बोलले ते, तुमचं सामान लोकलमध्ये चढवायचं आहे का? मी म्हटलं हो, किती पैसे घेणार? म्हणाले 20 रुपये. म्हटलं चला. त्यांनी सामान उचललं, डोक्यावर घेतलं आणि ते भराभरा वेगाने चालायला लागले. बरंच अंतर झाल्यावर मी जरा हाक मारली की तुम्ही सावकाश चाला. अजूनही डोळ्यासमोर ती व्यक्ती उभी राहते. त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या सामानासकट मान वळवली माझ्याकडे आणि मला सांगितलं, आपका सामान लेके मी कहाँ जाऊंगा असं म्हणून भराभरा ती व्यक्ती चालायला लागली. लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर आलो. लेडीज डबा कंपार्टमेंटच्या इथे मी उभी राहिले. त्यांनी तिथे सामान ठेवलं. तेवढ्यात मुंबईला जाणारी गाडी येताना दिसत होती, प्लॅटफॉर्ममध्ये शिरतच होती. या व्यक्तीने मला विचारलं की मैं ठाणा तक आऊँ क्या आपके साथ? तर मी त्याला पुढे काय विचारलं, अधिकारात विचारलं की तुम्ही ठाण्यापर्यंत येऊन मला काय उपयोग आहे? तुम्ही मला जर रिक्षात सामान चढवून दिलं तर बरं, तर या असं सांगितलं. म्हणाले ठीक आहे, मैं आता हूँ. त्यांनी माझं सामान चढवलं लेडीज कंपार्टमेंटमध्ये. बाजूला असलेल्या जेंट्स कंपार्टमेंटमध्ये ते चढले. गाडी सुरू झाली. ठाणा स्टेशनला आम्ही उतरलो. त्यांनी सामान परत पटकन आला डब्यापर्यंत सामान काढून घेतलं. मला रिक्षात बसवलं. मी त्याला 30 रुपये द्यायला लागले कारण ठाण्यापर्यंत ती व्यक्ती आली होती म्हणून. न मागता पण असे द्यायचे असतात हे पण नानांकडून शिकायचं आहे. तर म्हणाली की नाही 20 के व्यक्ती ही बात हुई थी, मैं 20 रुपये ले लूँगा आणि 20 रुपये घेऊन ती व्यक्ती गेली. माझी रिक्षा माझ्या घराच्या बिल्डिंगपर्यंत आली आणि ज्या क्षणाला मी ते सामान रिक्षातून उचलायला गेले त्या क्षणाला मला जाणवलं की अरे एवढं हे जड सामान घेऊन मी ठाणा स्टेशनवरून कशी आले असते ब्रिजवर चढून. कारण माझ्या मनात कुठे विचारच आला नव्हता की आपल्याजवळ फार मोठं ओझं आहे. नाहीतर मी फोन करून आधीच सांगितलं असतं ठाण्यात त्यांना की मी ट्रेनवर तुम्ही मला घ्यायला या, माझ्याकडे सामान आहे. पण मनात हा विचार स्पर्श पण केला नव्हता की आपल्याकडे ओझं आहे आणि यांनी अगदी निश्चिंतपणे छानपैकी रात्री झोपून सकाळी पण परत कल्याण आल्यानंतर निर्धास्तपणे खाली उतरून मी अगदी निवांतपणे आले. पण रिक्षातून सामान उतरला. त्यांना ते जड सामान बघितल्यानंतर मनात आलं की ही व्यक्ती जर भेटली नसती तर मग ही व्यक्ती कोण होती? परमेश्वर कोणाला कुठच्या रूपामध्ये आपलं काम करून देण्यासाठी पाठवतो. मागे पुढे उभा संभाळित असही शक्ती, ईश्वरी शक्ती ही सदैव तुमच्या आसपास वावरत असते. आता दुसऱ्या नामस्मरणासंबंधी असंच एक जोडपं होतं. तर माधवानंद महाराजांकडे गेलं, पुण्याचे आहेत ते. माधवानंदांनी त्यांना जप दिला, सोम हा जप कर. ते गृहस्थ करायला लागले आणि त्यांच्या मनात विचार आला की सोहमचा अर्थ तोच मी. तर परमेश्वर पण मी कसा असू शकतो? आणि त्यामुळे जपात लक्ष लागतात. संदेह माणसाच्या मनामध्ये एकदा संदेह निर्माण झाला की माणसाचं चित्त कुठे लागत नाही. तसं त्या गृहस्थाची अवस्था झाली आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं
की आता आपण आणखीन कोणीतरी दुसरा गुरु बघूया आणि त्याच्याकडे जाऊन जप घेऊया. आणि म्हणून ते एका सद्गुरूकडे गेले. सद्गुरूंनी त्यांना जप दिला, श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हा जप करायच्या आधी माधवानंदांकडे जा, त्यांची परवानगी घ्या की मी हा जप केला तर चालेल का, आणि मग जप सुरू करा. हे गृहस्थ माधवानंदांकडे गेले. माधवानंदांनी होकार दिला. हे गृहस्थ घरी आले आणि श्रीराम जय राम जप करायला सुरुवात केला. पण इकडे माधवानंदांच्या मनात शंका की मी दिलेला हा जप बरोबर आहे का. आणि मग त्यांच्या स्वप्नात गोंदवलेकर महाराज गेले आणि महाराजांनी सांगितलं की ओम हा ओंकार हा प्रत्येक जपामध्ये असतो आणि म्हणून मनात असलेली शंका दूर कर. तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता, चिंतन करता, मनन करता, त्यावेळेला अशा प्रकारे ईश्वरी शक्ती तुमच्याकडे येत असते. आता आपल्या मठात बसलेला अनुभव बघूया आपण. साधारण स्वामी जयंतीच्या आधी महिनाभर आधीची एक गोष्ट आहे. दादरची एक महिला लोणावळ्याला दर्शनाला आली होती. 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ही, पण आज सकाळी मला चिंतन करताना आठवली म्हणून सांगते. आणि त्यांनी स्वामींच्या मंचकाचं दर्शन घेतलं. त्यावेळेला त्यांना स्वामी त्या मंचकावर पहुडलेले दिसले आणि आजूबाजूला गावातली मुलं तिथे बसली आहेत असं दृश्य दिसलं. त्या महिला माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मला असा अनुभव मिळाला आहे. तर मी म्हटलं हा अनुभव खरा आहे. इथे साक्षात स्वामी सगुण रूपात वावरतात. हे पदोपदी अनुभव आम्ही घेत आहोत, फक्त आपल्याला दिसत नाही. पण त्या महिलेला बहुतेक उत्तर पटलं नसावं. त्याचं पुढे गोष्टीमध्ये कथेमध्ये ते येईल. त्यानंतर मला विचारलं की आता मोठा उत्सव तुमचा कधी आहे. म्हटलं आता स्वामी जयंतीचा उत्सव आला आहे, त्याला तुम्ही या अवश्य. खूप सुंदर उत्सव असतो वगैरे. एकदा उत्सवाचा विषय निघाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर स्वामी जयंतीच्या उत्सवाचा जो उत्साह आहे तो दिसायला लागला आणि मी तिला भराभरा सगळ्या गोष्टी सांगत राहिले. ही महिला उत्सवाच्या दिवशी आली. त्यावेळेला आपण जी आत्ता शेड भरली ती शेड नव्हती. त्यामुळे आपलं जे सभागृहाचा मंडप होता तो मोठाच्या मोठा होता. मी प्रवचनाला बसले आणि मला असं दिसलं की ती महिला एकदम टोकाला, पुरुषांची आणि स्त्रियांची बैठकीची जागा आहे त्याच्यामध्ये जो रस्ता आहे त्याच्या तिथे टोकाला ती उभी आहे. बाजूला 2-3 खुर्च्या आहेत, पण ही खुर्चीवर बसली नाही हे मला दिसलं. प्रवचन करता करता मनात विचार आला की असं कसं झालं, ही का नाही बसत आहे खुर्चीवर. थोड्या वेळाने बघितलं, ती जरा 2 मिनटं बसलेली दिसली. तेवढ्यात थोड्या वेळात तिला कोणीतरी उठवलं आणि मग ती उभी राहिली आणि सगळं प्रवचन होईपर्यंत ती उभीच होती. नंतर सगळेजण दर्शनाला येतात तशी ती माझ्या इथे आली. त्यावेळेला मी तिला विचारलं की अहो तुम्ही एवढ्या उभ्या का राहिल्या तासभर. पटकन म्हणाल्या, मला त्यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी आलं आणि मला म्हणाला मला प्रचिती मिळाली. मी म्हटलं म्हणजे काय. म्हणाली त्या दिवशी तुम्ही सांगितलं की हो इथे आमचा विश्वास आहे आणि हा अनुभव आहे की स्वामी सगुण रूपात वावरतात. पण माझ्या मनात शंका होती आणि मी म्हणून महाराजांना म्हटलं होतं की महाराज मला प्रचिती द्या. त्यावेळेला महाराजांनी तिला असं सांगितलं की तू उत्सवाला ये आणि उत्सवामध्ये तू उभी राहा. प्रवचन चालू असताना तू उभी राहा महाराजांनी सांगितलं. आणि मी उभी आहे, तुम्ही नोटीस केलं आणि तुम्ही मला हा प्रश्न विचारलात की तू उभी का होती. महाराजांनी मला प्रचिती जी हवी होती ती प्रचिती मला मिळाली. आता घडलेल्या 2 कथा सांगते आणखीन. एक दिवस असं झालं की रविवारचा दिवस होता. संध्याकाळी साधारण प्रार्थना झाल्यानंतर मठामध्ये नेहमीच्या प्रार्थनेला येणारी लोक किंवा इतर लोक मला माझी जी खोली आहे तिथे भेटायला येतात. त्या दिवशी असं झालं की प्रार्थनेनंतर कोणी आलं नाही. 15-20 मिनटं होत गेले. 6:30-7:45 व्हायला आले. मी विचार केला की आज काही गर्दी दिसत नाही आहे, तर आता आपण जाऊन आपलं काम करावं.
स्वामींचे पुढच्या आठवड्यात कुठचे अलंकार घालायचे ते काढून ठेवायचे. जे अलंकार थोडे खराब झाले, कुठले रिपेरिंगला द्यायचे, कुठले पॉलिश करायला द्यायचे, सॉर्टिंग आपण करूया. कारण ते काम करायचं मी ठरवलं होतं, ते आता काम आपण आत्ताच करून घेऊया, आता आपल्याला वेळ आहे तो. आणि म्हणून मी उठले आणि आता आपण ते पार्टिशन केली आहे. ती माझ्या भरण्यामध्ये एक छोटीशी जी काचेची जी खोली तयार आहे तिथे मी बसले. टेबलावर सगळे अलंकाराचे बॉक्स ठेवले. मी अशा पद्धतीने दिसले की आता मला कोणी बघू नये. मला मात्र कोणी दिसलं तरी चालेल, पण मला कोणी बघू नये, कारण मनात असा स्वार्थ होता की माझं हे काम जर लवकर झालं तर मला रात्री लवकर निघता येईल, हा स्वार्थी विचार होता. आणि म्हणून मी दिसणार नाही अशी बसले. कारण आपल्याला मंदिरातून बरोबर तिथे जर बघितलं तर पायऱ्यांवर कोण उभं आहे, बागेच्या इथे कोण उभं आहे, त्याला मी तिथे बसलेली दिसू शकते. थोडंसं काम सुरू केलं आणि मनात पटकन बाहेर बघितलं आणि विचार आला की अंधार होतोय. आज सेवकांनी फुलं काढली नाही आहेत आणि आता कोणी काढत पण नाही आहे. आता सेवकांना बोलवून त्यांना यायला 5-10 मिनटं लागणार, पण तोपर्यंत जास्त अंधार होऊ शकतो आणि त्यामुळे पूजेची फुलं काढायचं काम राहून जाईल. त्याच्यापेक्षा आपणच उठावं आणि जेवढी जमतील तेवढी तरी आत्ता काढून घ्यावी. आणि म्हणून हातातलं काम टाकून मी फुलं तोडायला गेले. 2 का 3 फुलं तोडली असतील जास्वंदीची. आणि तेवढ्यात तिकडे माझं मंदिराच्या दाराकडे माझं लक्ष गेलं. हेतू माझा होता की एक सेवक दिसलं तर हाक मारायचो. तर तिथे जे गृहस्थ होते त्यांनी मला हात केला. मी लांबून काय त्यांना ओळखलं नाही, पण ज्या अर्थी हात केला आहे त्या अर्थी ओळखीचे आहेत आणि त्यांना भेटायचं आहे. आणि म्हणून ते पुढे यायला लागले. तर मी म्हटलं खोलीकडे हात करून त्यांना सांगितलं खोलीमध्ये या. हातात तशी जास्वंदीची फुलं घेऊन मी तिथे गेले. त्यांनी खोलीच्या बाहेरच मला ओळख करून दिली की मी देशपांडे सांगलीचा. मी लहान असताना आमच्या घरी नाना उतरत असत. मी म्हटलं ठीक आहे, आपण आतमध्ये बसूया. खोलीमध्ये भेटायचा योग होता आणि म्हटलं म्हणून भेट झाली. नाहीतर म्हटलं मी आत्ता कशाला फुलं ठेवण्यासाठी आले असते बाहेर. आतमध्ये बसलो. बाकीचं सगळं बोलणं झालं. अर्थातच त्यांच्याशी बोलताना नानांच्या ह्याच्यातल्या काही जुन्या गोष्टी निघाल्या आणि मी बोलता बोलता बोलले की खरंच नानांनी जी काय उपासना पद्धती दिली आहे त्या पद्धतीतून लोकांचे असे प्रश्न सुटतात की त्यामुळे आज हा सगळा परिवार, हे मठाचं हे सगळं कार्य वैभवानी फुलून आलं आहे. ते गृहस्थ म्हणाले की माझा ना एक प्रश्न आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मग त्यांचा जो काय जटिल प्रश्न होता तो प्रश्न त्यांनी विचारला. त्यांना मार्गदर्शन केलं, उपासना दिली आणि शांत केलं आणि सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण विश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित होणारे सांगितलं. आता या अनुभवातून काय दिसतंय की त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे की मी भेटायला हवी आहे. आणि बरोबर म्हणून मला इथून झटकन उठवलं. काम करता करता मी उठून फुलं तोडायला गेले आणि त्यामुळे भेट देत एकमेकांना बघितलं आणि त्यांचं काम झालं. परमेश्वर असा पाठीराखा असतो, तो सदैव आपल्या अवतीभोवती वावरत असतो. आणि म्हणून वावरताना, कुठलेही व्यवहार करताना, काही करताना आपल्याला ही जाणीव ठेवणं गरजेचं आहे की आजूबाजूला स्वामी आहेत. फक्त इथे समोर स्वामींच्या फोटो पुढे आलो, मूर्ती पुढे आलो म्हणजेच फक्त आपण स्वामींच्या कृपेखाली आहोत किंवा त्यांच्या ह्याच्यात आहोत, दृष्टीत आहोत असं नाही. तर त्यांची शक्ती आपल्या अवतीभोवती फक्त आपल्याला दिसत नाही. जसं यशोदा मातेला श्रीकृष्णाच्या मुखामध्ये विश्वदर्शन झालं तरी हा कोणी वेगळा जाणवलं नाही. अर्जुनालाही श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिलं तरी हा कोणीतरी वेगळा असं अर्जुनाला शेवटपर्यंत जाणवलं नाही. अर्जुन कृष्णाला आपला सखा समजत राहिला. तसं आम्ही आहोत की आमच्या दृष्टीला दिसत नाही, आमच्या अंतरंगाला दिसत नाही, पण हे सत्य जाणायचं आहे, त्याच्यासाठी सगळे हे होते. त्याच्यानंतरची आता मागच्या आठवड्यातली गोष्ट, काहीतरी शुक्रवारच असेल, आत्ता परवाचा. मनात विचार व्हायला होता की आज दुपारी जायला नको, परत शनिवारी गडबड असते, मग दगदग, शनिवारी अख्खा दिवस दडबड, रविवारी तर काय लोणावळ्याला बघायलाच नको. जेमतेम दर्शन घेऊन जी खोलीमध्ये बसते की 15 ते 20 मिनटं पण जेवायला वेळ मिळत नाही, इतकी लोकांची गर्दी असते.
प्रश्न कोणाला भेटायचं म्हणून प्रश्न केले. तर आज थोडा आराम करावा. परत हा स्वार्थी विचार मनामध्ये आला आणि आराम करायचा आहे आणि म्हणून मी आज जाणार नाही असं माझ्या यजमानांना मी जेवता 2:30-3 वाजता आम्ही जेवत होतो तेव्हा सांगितलं. जेवण करून मी कार्यालयात जाणार होते. ते मला म्हणाले की अगं तू जाणार नाही आहेस का? मग त्या शंभूस येणार आहेत भिवंडीच्या, खूप जुन्या मेंबर आहे. त्यांनी मला विचारल्यावर मी सांगितलं की मी 5 वाजता या. मनात विचार आला की एवढ्या जुन्या आहेत, आता त्या भिवंडीला पण नसतात, वय पण झालं आहे, त्या पुण्यामध्ये आहेत, त्या एवढ्या भेटायला येणार, आपण जायचं नाही, बरोबर नाही, आता आपल्याला जायलाच पाहिजे. आणि म्हणून मी गेले. त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांना आनंद मिळाला, मला आनंद मिळाला, जुन्या गोष्टी निघाल्या. आणि गंमत असं त्याच्यानंतर पाटील नावाचे एक गृहस्थ आले. आता मी कोणाला अपॉइंटमेंट दिलेली नव्हती, मी जाणार नव्हते म्हणून त्या दिवशी. पण हे पाटील अचानक आले. 51 वर्षाचे गृहस्थ, त्यांची आई बरोबर 70 वर्षाची. आणि हे पाटील बघितल्याबरोबर मी म्हटलं की आपली मठात भेट झाली होती. ते म्हणाले हो, मी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी मठात तुम्हाला भेटायला आलो होतो, तुम्ही उपासना दिली, पण माझं खूप समाधान झालं नाही म्हणून मी तुम्हाला आज भेटायला आलो आहे आणि काही करून तुम्ही मला वेळ द्या. त्याच्या आईच्या डोळ्यात पण असे उभे राहिले की काही करून तुम्ही वेळ द्या. आणि मी नाहीतरी जाऊन बसलेच होते ऑफिसमध्ये, कोणाला अपॉइंटमेंट नव्हती, मी तिकडेच थांबणार होते. म्हटलं ठीक आहे, आता यांचा प्रश्न ठेवूया. ज्या वेळेला ते मला पुण्यतिथीला भेटले त्यावेळेला त्यांनी जेव्हा मला काही विचारलं त्याच्यातनं मला जाणवलं होतं की ही व्यक्ती प्रचंड हुशार आहे, परंतु आता डिप्रेशनमध्ये आहे. आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न नुसता 5-10 मिनिटात बोलून होणार नाही आणि त्यामुळे त्यांना व्यक्तिगत भेटून त्या वेळ देणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारची संधी उपलब्ध झाली. त्यांच्याशी 1 तास जवळजवळ बोलले, सगळ्या गोष्टी विचारल्या, काही गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांचं पूर्ण समाधान झालं, आईचं समाधान. आता सांगायचं की मी जाणार नव्हते पण मी गेले आणि त्या व्यक्तीचं काम झालं. महाराज अशा प्रकारे प्रत्येकाला जे हवं आहे, ज्याचा शोध अंतःकरणापासून जी व्यक्ती घेते आहे, चांगल्या गोष्टीचा शोध, त्याच्यासाठी महाराजांची शक्ती सदैव तयार असते. ही गोष्ट लक्षात घ्या. परमेश्वराची उपासना करण्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत. आपण विचार करतो की मला हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं म्हणून मी उपासना करतो, ही सर्वसामान्य भक्तांची कल्पना असते. अधिकाधिक उपासना होत गेल्यानंतर आपल्याला कळायला लागतं की आपल्या मागण्या खूप कमी झाल्या आहेत. महाराज आपल्याला नक्की सुखी ठेवणार आहे हा विश्वास आपल्याकडे यायला लागतो आणि त्या भूमिकेतून आपण परमेश्वराची उपासना करायला लागतो. पुढे पुढे अशा प्रकारे आपली प्रगती होत राहते. आणि मग या टप्प्यावर की बागे पुढे उभा सांभाळीत या टप्प्यापर्यंत आपल्याला जाण्यासाठी आपण सातत्याने ही उपासना करत राहायची आहे. परमेश्वर आपली वेगळ्या प्रकारे ही काळजी घेत असतो. फक्त तुमचा प्रश्न आहे, काही आहे, अडचणी असं नाही. तर परमेश्वर तुम्हाला घडवत असतो, हे लक्षात घ्या तुम्ही. आता स्वामींच्या चरित्रातली जर कथा घेतली तर सावंतवाडीचे राजे, त्यांच्या पत्नीच्या पायाला त्रास होता, जखमा झाल्या होत्या, आणखीन काही त्रास होता आणि ती व्याधीमुक्त व्हावी म्हणून ते महाराजांच्या भेटीला येणार होते. आता ते राजे त्यामुळे बरोबर एवढा सगळा घेऊन येणार लवाजमा. महाराजांना बघायचं होतं की ह्याचा खरा विश्वास आहे का, हा श्रद्धेने उपासना करणार आहे का, मी सांगेल त्या मार्गाने हा राजा जाणार आहे का, आपला इथे आपलं महाराजांना भेटायचं आणि जायचं असंच काय आहे का. आणि म्हणून महाराज जाऊन बसले डोंगरावर. मग हे राजेचा सगळा आपला होता तो लवाजमा खाली ठेवून बायकोला घेऊन खडे वगैरे रस्त्यातनं अशा डोंगरावर चढत चढत महाराजांना भेटले. आणि त्याच्यानंतर महाराजांचे निस्सीम भक्त झाले. एक दिवस महाराज पडलेले असताना या राजाने, ही राणी, सावंतवाडीची राणी, महाराजांचे पाय चेपत होती. पाय चेपताना तिच्या मनात जे विचार चालू होते की मी राणी आहे, सेवा करताना आपण काय हे विसरायचं असतं हे ती विसरली होती.
आणि महाराजांना कळल्याबरोबर महाराज उठले आणि महाराजांनी तिच्या थोबाडीत मारले जोरदार. आता राणीच्या थोबाडीत महाराजांनी मारली, कल्पना करा तुम्ही. आता कशासाठी मारली हे महत्वाचं आहे. तिला खडवायचं होतं महाराजांना. ती महाराजांची एक भक्त झालेली होती आणि म्हणून भक्ताला घडवायचं काम परमेश्वर करत असतो, सद्गुरू करत असतो. तिला महाराज म्हणाले, काय राणी आहे याचा एवढा तुला अहंकार. आणि त्या क्षणी तिला तिची चूक कळली की आपण कुठे आहोत आणि आपल्या मनात विचार काय चाललेला आहे. आता या कथेतनं आपल्याला आणखीन हे पण बघायचं आहे की जेव्हा तुम्ही सद्गुरूच्या इथे कार्य करता त्यावेळेला तुमचं पद, तुमचा मोठेपणा, या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरल्या पाहिजेत आणि सेवाभावाने काम करत. आता ही राणीची कथा आहे तशी रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रात पण कथा आहे. आपल्या सर्वांना माहितीच असेल की रामकृष्ण परमहंस एक पुजारी म्हणून कालीमातेच्या मंदिरात नोकरीला सुरुवात केली. त्यांनी कालीमातेचं मंदिर रासमणी राणीने बांधलं. कोणी पुजारी मिळत नव्हता पूजा करायला. रामकृष्ण परमहंसांना नोकरीची गरज होती, दारिद्र्य होतं भरपूर, आणि म्हणून त्यांनी ही नोकरी स्वीकारली. अर्थात ते नोकर म्हणून तिथे वावरलेच नाही, ते देवीचे सेवक. या मग त्यांनी भक्तिभावानेच ते देवीची सगळी पूजा अर्चा करत असत सुरुवातीपासून. आणि त्यांचं थोरपणे ते राणीने पण जाणलं होतं आणि त्यांना त्या प्रकारे बादाने तिथे वागवलं जायचं. त्याचप्रमाणे राणीचा जो जावई होता माथुरबाबू म्हणून, त्यांनी पण रामकृष्ण परमहंसांचं असलेलं श्रेष्ठत्व जाणलेलं होतं. एक दिवस मंदिरामध्ये रामकृष्ण परमहंस भजन म्हणत होते. अत्यंत तल्लीन झालेले होते. जमलेले सर्वजणही तल्लीन भजनात रंगलेले होते. राणी पण आलेली होती, पूजा रांगेत बसलेली. आता राणी काय करत होती तिथे? बाती वळत होती मधूनच, आणि मधूनच शेजारी असलेल्या बायकांशी बोलत होती. महाराजांनी बघितलं आणि महाराज उठले आणि महाराजांनी राणीच्या देवळात, जिथे ते सेवक म्हणून काम करत होते, अशा ठिकाणी सुद्धा महाराजांनी उठले आणि महाराजांनी राणीच्या थोबाडीत मारली आणि म्हणाले, का कुठे आहेस आणि काय करतेस? आता ह्याच्यात सुद्धा त्यांना राणीला घडवायचं होतं. तिच्या अंतरंगातला बदल सद्गुरू आपल्याकडून करून घेतोय, लक्षात ठेवा. आता नरेंद्रच्या बाबतीत, विवेकानंदाच्या बाबतीतली पण कथा आहे. नोकरीच मिळत नव्हती त्यांना. एवढं शिक्षण झालेलं, एवढं प्रचंड हुशार, पण त्यांना नोकरी लागत नव्हती. रामकृष्ण परमहंस कालीमातेला सांगून सहज नरेंद्र नोकरी लागू शकले असते, कारण ते हुशार होते, शिक्षण होतं. सहज होणारी ही घटना होती, पण ती घडत नव्हती. कारण रामकृष्ण परमहंसांना माहिती होतं की हा नरेंद्र जर एकदा नोकरीला लागला तर तो या अध्यात्माकडे वळणार नाही. प्रचंड हुशार आहे. त्याच्याकडून पाश्चिमात्य देशामध्ये आपल्या वैदिक धर्माचा प्रसार करायचं महान कार्य रामकृष्ण परमहंसांना करून द्यायचं होतं, आणि म्हणून नरेंद्र नोकरीच लागू दिली नाही. महाराजांनी सद्गुरू आपल्याला घडवत असतो. आपल्या आयुष्यात पदोपदी आपल्याला जर काय अनुभव आले, त्या अनुभवाचा अशा दृष्टिकोनातून अभ्यास करा की महाराजांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आपली पाहिजे. जसा सद्गुरू घडवतो तसा सद्गुरू आपल्याला घडवतो, तशी कृपा पण आपल्यावर बरीच करतो. स्वामींच्या चरित्रात आपण बघितलेलं आहे. ठाकूरदास बुवा भजन करणारे, मोठे छानपैकी कीर्तनकार, लोक त्यांना खूप मानायची. पण काही कर्मभोग उभे राहिले म्हणायचं, किंवा अनेक लोकांच्याकडून नमस्कार घेतल्यामुळे लोकांचं जे दुःख आहे, जे पाप आहे, ते त्या देहाला भोगायला लागल्यामुळे त्यांच्या अंगावर कोड उत्पन्न झाले. आणि इतकं कोड आलं की त्यांना लोकांच्यामध्ये वावरायची लाज वाटायला लागली. आणि म्हणून ते अक्कलकोटला गेले, महाराजांच्या सेवेत राहावं आणि महाराजांच्या कृपेने आपण व्याधीमुक्त व्हावं, आणि म्हणून महाराजांकडे गेले.
2-3 महिने आपले कुटुंब घेऊनच राहत होते, सेवा करत होते, कोण काही कमी होत नव्हतं. पण धीर सुटला नव्हता की मी एवढं राहिलोय, 2 महिने झाले, 3 महिने झाले, अजून काय जरा पण फरक पडला नाहीये. तेवढ्या निष्ठेने ठाकूरदास बुवा तिथे राहिले होते की महाराजांची सेवा करायची. सगळं महादेव खरोखरच पश्चाताप निर्माण झालेला आहे. आणि म्हणून महाराज तिथे गेले आणि महाराजांनी आपला पाय त्या दोघांना लावला आणि ते दोघंही मल्ल जे होते ते व्याधीमुक्त झाले. महाराजांच्या कथेमध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपण जे महाराजांचं वर्णन जे केले आहे की साक्षात परमेश्वर, ते कसं योग्य आहे हे याचा संदर्भ आपण बघूया. इतर जे सगुण देह धारण करणारे जे महाराज असतात ते ज्या वेळेला भक्ताचं दुःख किंवा कर्मशुद्धी करतात त्यावेळेला त्यांना ते भोग स्वतःवर घ्यावे लागतात. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर रामकृष्ण परमहंसांनी त्यांचा एक शिष्य होता गिरीश म्हणून. कोण कुठच्या पुण्यकर्माने कशा प्रकारचं फळ भोगतं आणि कोण आपल्या वाईट कर्मामुळे दुःख भोगतं सांगू शकत नाही. तसा हा गिरीश अत्यंत वाईट मार्गाचा होता. पण महाराज रामकृष्ण परमहंसाचं त्याच्यावर प्रेम होतं आणि तो सुधारावा ही रामकृष्ण परमहंसांची खूप इच्छा होती. आणि म्हणून महाराजांनी त्याच्यासाठी आपला वेळ देऊन त्याला चांगल्या मार्गाकडे वळवलं. पुढे या गिरीशला कॅन्सर झाला. त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी त्यांचा कॅन्सर स्वतःकडे घेतला आणि त्याला रोगमुक्त केलं. त्याचे भोग गुरुला काही अंशात गुरुला भोगायला लागतात. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं, कौंडलेकर महाराजांनी एकदा औंधच्या घराण्यातली जी राणी होती तिचा कर्मभोग कमी करण्यासाठी प्रयत्न केला, आशीर्वाद दिला, तर त्यांचं सगळं शरीर काळं पडलं. काही दिवस त्यांना ते भोग भोगायला लागले. रामकृष्ण परमहंसांना पण एकदा एका व्यक्तीला महारोग झालेला होता. त्याच्या अंगावरून रामकृष्ण परमहंसांनी हात फिरवल्यानंतर रामकृष्ण परमहंसांच्या अंगाचा दाह झाला होता. नानांच्या आयुष्यात पण मी अशा कथा बघितल्या आहे की ज्या ज्या व्याधीग्रस्तांकडे नाना जाऊन येत तर त्या प्रकारच्या व्याधीचा त्रास नानांना होत असे. सद्गुरू स्वतःकडे आपल्या भक्ताचे, आपल्या शिष्याचे जे भोग आहेत ते घेत असत. एकदा एका व्यक्तीला गॅस्ट्रो झाला होता आणि ती हॉस्पिटलमध्ये होती. अर्थात नातेवाईक मंडळी लागलीच, पाठीमागे लागली, नानांना घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये. जुनी गोष्ट आहे, त्या काळात एवढ्या आत्ताच्यासारख्या औषधी नव्हती, हॉस्पिटल्स नव्हती. नाना जाऊन आले आणि इकडे नानांना तोच त्रास होऊ लागला. आईने साहजिकच विचारलं की तुम्ही कुठे गेला होता, कोणाला भेटायला गेला होता. नानाने सांगितलं तुला समजलं आहे ना. असे वारंवार घटना घडल्या आहेत की नानांनी अनेकांना रोगमुक्त करताना त्यातला काही भाग नानांनी स्वतः सहन केला. आता ह्या कथा ऐकताना हे घ्यायचं की स्वामींच्या कथे मात्र माहीत, स्वामींनी ज्यांना रोगमुक्त केलं, कुठच्याही रोगाचे, ते स्वामींना स्वतःला काही त्रास स्वतःच्या देहावर घ्यायला लागला नाही. आणि म्हणून साक्षात परमेश्वर स्वामींचं मोठेपण ह्याच्यातून दिसतं की त्यांना दुसऱ्याचे कर्मभोग कधी घ्यायला नाही लागले, पण बाकी सगळे सत्पुरुषांना घ्यायला लागतात. मानव देह धारण ज्यांनी जन्म घेतला आहे, मनुष्य म्हणून जन्माला येऊन सद्गुरू झाले आहेत. पण हे ते भोग आनंदाने घेतात, हे महत्त्वाचं आहे. काय गरज आहे खरं म्हणजे घ्यायची? पण जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती उपकार आहे. आपल्या सद्गुरूच्या इच्छेसाठी जे कार्य करायचं आहे ते करत राहायचं. ईश्वराला आपल्याकडून जे अभिप्रेत आहे ते कार्य, जे जे काम आपल्यावर पडेल ते आपण करत राहायचं. ही गोष्ट यातून शिकायची आहे.
आणि म्हणून दुसऱ्यांचे भोग सद्गुरू आपल्यावर आनंदाने घेतात. ते मागे नाही वाटत. जो जो त्यांच्या पुढे येतो, बुडती ते जे जन न देखवी डोळा, ते सद्गुरूला बघवत नाही. आम्हाला फक्त कोणाचं दुःख बघून दया वाटते. दया आणि कृपा आणि करुणामध्ये फरक आहे. आम्हाला फक्त दया वाटते, अरे अरे असं नको होईल. आपण त्यासाठी आम्ही काय प्रयत्न करत नाही, त्याचे भोग वगैरे घ्यायचं पुढे. पण जी कृपा असते त्याच्यामध्ये काय असतं, क्रिया असते. आणि सद्गुरू ही कृपेची क्रिया करतो. आणि हा करुणेचा सागर असतो. आणि म्हणून तो दुःखहरण करतो. आणि म्हणून सद्गुरूला शरण जाणं. मनुष्य जन्माला आल्यानंतर पहिली गोष्ट आयुष्यात आपण काय शिकायला पाहिजे, तर सद्गुरूला आनंद भावाने शरण जा. सद्गुरूची जी करता येईल तेवढी सेवा तुम्ही करत राहा. मग तुमच्या आयुष्यामध्ये कुठच्याही प्रकारचे जरी आले तरी छोटे मोठे प्रसंग येतील. चढ उतार आयुष्यामध्ये आहे, त्याच्याशिवाय गंमत नाही. पण तरी तुमचं आनंद जीवन कसं आनंदाने होतं. आता सद्गुरूवर विषय निघाले आणि योगानंद परमेंची आठवण आली मला. योगानंद परमहंसांची. गुरुविषयी आपण काय वेगवेगळ्या कल्पना करून घेतो, शिष्य कधी कधी करून घेतो, त्या संदर्भाची ही कथा आहे. योगानंद परमहंस आपल्या गुरुकडे जेव्हा जायचे, त्यावेळेला गुरु विविध पदार्थ बनवून त्यांना खायला घालायचे. यांच्या मनात विचार आला, साधनेचा काळ होता त्यांचा. योगानंदांचा विचार मनात आला, बरे आपले गुरु रोज रोज काय काय पदार्थ करून खातात. आणि त्यांच्या मनातला आलेला विचार त्यांच्या सद्गुरूला समजला. युक्तेश्वर हे त्याला म्हणाले की अरे तू येतोस म्हणून मी हे सगळं बनवतो. आता लक्षात घ्या, सद्गुरू आपल्या शिष्यासाठी काय करतो, त्याला काय खायला घालू काय नको असा भाव त्यांच्या अंतःकरणात असतो. पण आम्ही ओळखत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ती दृष्टी नाही. ती दृष्टी आपल्याला आडायची आणि म्हणून ही साधना आहे. नंतर योगानंद परमहंस खूप वरच्या पदावर जाऊन पोचले. गुरुचं कार्य करायला सुरुवात केली. आणि मग जसं आता परिवाराचं कार्य मोठं वैभवाने झालेलं आहे, तसा त्यांचा सद्गुरूचा जो आश्रम होता तो मोठा विस्तारच होत गेला. आजूबाजूला निसर्ग सौंदर्य सुंदर, हिमालयाच्या कुशीत आश्रम. योगानंद परमहंस एक दिवस असेच तिथल्या अंगणात बसलेले आहेत. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य सगळं न्याहाळत आहे. आणि त्यांच्या मनात विचार आला, अरे आज मी सगळं ह्या उपभोग घेतोय, पण माझ्या सद्गुरूंना हे मिळालं नाही आणि सद्गुरू हे पाहू शकत नाही. असा विचार त्यांच्या मनात आल्याबरोबर त्यांच्या रात्री स्वप्नात सद्गुरू गेले आणि म्हणाला, अरे मी हा सगळ्याचा आनंद लुटत आहे. सांगायचा मुद्दा परत हाच की ईश्वराची शक्ती, सद्गुरूची शक्ती ही आपल्या अवतीभोवती सदैव असते. आणि म्हणून सदैव ह्या विचारात राहा. फक्त प्रार्थनेला आलो आहे तेवढ्यापुरते स्वामी, किंवा फोटो पुढे उभं राहिलं आहे तेवढ्यापुरते स्वामी, मठात गेलो आहे तेवढ्यापुरते स्वामी, हा विचार सोडा. मधून मग सदैव यांच्या आठवण ठेवा की मी स्वामींचा भक्त आहे. मग स्वामींच्या लीला आठवल्या पाहिजेत तुम्हाला अधूनमधून. मग मी त्याच्यापैकी मी काय करू शकतो हा विचार तुमच्यामध्ये यायला पाहिजे. फक्त मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं, एवढ्या एकाच गोष्टीसाठी उपासना करू नका. ते तर आहेतच तुमच्या भोवती. तुम्हाला काय हवं आहे ते महाराजांना माहिती आहे, पण तुम्हाला काय द्यायचं तेच तुम्हाला महाराज देणार. कारण तुम्हाला महाराज घडवत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा. जसं मगाशी सांगितलं की विवेकानंदांना नोकरी महाराज यांनी लावू दिली नाही. रामकृष्ण परमहंसांनी कालीमातेकडे पाठवलं आणि माग म्हणाला, तुला काय हवंय ते माग, मी नाही मागत, तू माग. पण तिथे जाऊन पण विवेकानंद काय मागू शकले ते. देवीकडे कोणी घडवलं हे सगळं? रामकृष्ण परमहंसाने.
देवी पुढे म्हणू शकले नाही. विवेकानंद विसरले. मनात विचारला की मला हे नको, मला ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे. ज्ञान दे, बुद्धी दे, वैराग्य दे. आणि हीच प्रार्थना देवीकडे परत परत तीनदा जाऊन केली. कारण महाराज घडवत होते. रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांकडून महान कार्य करून घ्यायचं. आणि म्हणून आपल्या जीवनाची दिशा आपल्या महाराजांना कुठच्या दिशेने न्यायचं आहे, कुठच्या दिशेने गेल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने सुखी होणार आहोत हे त्यांना समजता. हा विश्वास ठेवा. आणि म्हणून कधीच उपासनेपासून डळमळीत होऊ नका. हे मी एवढा 18 दिवस स्तवन म्हटलं आणि प्रश्न सुटला नाही. आता मी आणखीन कोणाकडे तरी जाऊ का आणि वेगळी उपासना घेऊ का, असे मनात विचार येऊ देऊ नका. स्थिर राहा. स्थिर. महाराजांसारखी महान शक्ती आहे आणि तुम्ही सगळे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघताय, पण अंतरंगातले डोळे उघडा. स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा की मला काय करायला पाहिजे. महाराज आपल्याला योग्य दिशेने देणार. कुठच्या दिशेने गेल्यानंतर तुम्ही सुखी होणार आहे आणि तुमच्याकडून या जन्मामध्ये कुठचं पुण्यकर्म करून घ्यायचं आहे, कुठच्या पापापासून तुम्हाला परावृत्त करायचं आहे हे महाराज जाणतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून नाना म्हणायचे महाराजांकडे काही मागू नका, मागायची गरजच नाहीये. त्यांना पदोपदी दिसतंय की काय हवंय आणि काय कधी केव्हा कसं द्यायचं ते महाराज करतात. खरोखरच आपण सर्व भाग्यवान आहोत की महाराजांची भक्ती आपल्याला नानांकडून मिळाली. नानांनी काय फक्त पुस्तकं लिहून ठेवली आणि प्रवचनं केली असं नाही, तर ते तसंच जीवन जगले हे महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनाच्या त्यांनी जे आचरल्या पद्धती, त्यांचं जे आचरण आहे तो आपल्यापुढे असलेला एक फार मोठं ध्येय आहे. जिवंत उदाहरण आहे. असं नाही नुसतं शब्द काय, शब्द हजारो पुस्तकांमध्ये मनुष्य मोठं तत्वज्ञान सांगू शकतो, पण नानांनी ते तत्वज्ञान आचरून दाखवलं हे महत्त्वाचं आहे. नाना गेल्यानंतरची घटना आहे. आई जेव्हा कार्याला उभी राहिली त्यावेळेला भातखंडे नावाचे आपल्याकडे येणारे सद्गृहस्थ होते. संस्कृतमध्ये PhD केलेली, अध्यात्मावर बोलायचे, प्रवचन करायचे, पुस्तकं लिहिलेली, भरपूर पुस्तकं लिहिलेली. त्यावेळेला त्यांना आई अशी कामाला उभी राहिली बघून जरा आश्चर्य वाटलं होतं की नानी कशा काम करणार असंही वाटत होतं. पुढे असं अनेक वर्ष गेली, आपल्या मासिकाचं काम बघत होते. पुढे त्यांच्या पत्नी गेल्या म्हणून मी भेटायला गेले होते. तेव्हा ढसाढसा रडले आणि म्हणाले की नानींनी अध्यात्म जाणल्या आणि नानी अध्यात्म जगल्या. मी नुसतं अध्यात्म म्हटलं आणि लिहिलं, मी नुसतं लिहिलं. हे जाणायचं की नानांनी जे काय पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे ते आचरण त्याप्रमाणे केलं. आता आपण मध्ये मी आनंद यात्रेचं वाचन केलं, त्यातले 2 टप्पे बघा. आता नानांनी कसं दुःखमुक्त करण्यासाठी त्यांची यात्रा होती. वाटे एका बंगल्याच्या इथे त्यांना विश्रांती घ्यायची होती आणि म्हणून नाना आतमध्ये शिरले. जो बंगल्याचा मालक होता त्याचं दार उघडं होतं म्हणून नाना दारापाशी गेले. तिथे कुत्र्याचा पट्टा पण पडलेला होता, त्यामुळे घरात कोणीतरी असे वाटून नानांनी बेल वाजवली. कोणीच आलं नाही आणि म्हणून नानांनी विचार केला की आता आपण दुसरीकडे बघायला जावं विश्रांतीचं स्थळ. तर समोरच्या घरातील एक मुलगी नानांना बघत होती आणि म्हणून नानांना वाटलं की ही जाऊन त्यांना सांगणार, कोणीतरी येऊन गेलं मग या गृहस्थाचा काहीतरी गोंधळ होईल. त्याच्यापेक्षा या मुलीला कल्पना द्यावी की आपण कोण आहोत आणि कशासाठी आलो होतो. आणि म्हणून त्या घरापाशी गेले. नानांनी सांगितलं की मी यात्रेकरू आहे, मी विश्रांती घेण्यासाठी परवानगी घेण्यासाठी गेलो होतो, पण आता दिसत नाही आहेत कोणी गृहस्थ, तर मी आता पुढे जातो, एवढाच निरोप तू त्यांना दे. तेवढ्यात आतून आवाज आला, बाहेर कोण आलंय, आत बोलव आणि पाणी दे. आवाज अतिशय क्षीण होता आणि त्या आवाजावरून नानांनी ओळखलं की हा आवाज आजारी व्यक्तीचा आहे. नाना आत जाऊन बसले. नानांनी पाणी प्यायले आणि त्या मुलीला म्हणाले,
की घरात कोणी आजारी व्यक्ती आहे का? ती म्हणाली की हो, आई आजारी आहे. नाना म्हणाले, आईला जाऊन विचार की मी भेटायला येऊ का? त्या महिलेने आत बोलवलं. नाना आत गेले. आत गेल्यानंतर नानांच्या लक्षात आलं की या घरामध्ये अशाच व्याधीने ग्रस्त असलेली आणखीन एक व्यक्ती आहे आणि तेवढ्यात 15 वर्षाची मुलगी, जी केवळ 10 वर्षाची दिसत होती, अशी मुलगी भिंतीचा आधार घेत घेत पुढे आली. नानांनी त्या दोघांचंही दुःख जाणलं. व्याधी काय हे नानांनी जाणलं. अनेक औषधं करून, पैसे खर्च करून जो रोग बरा होत नव्हता, त्या रोगासाठी नानांनी औषधं लिहून दिली. त्यांच्या मनाला दिलासा दिला आणि नाना तिथून पुढे बाहेर पडले. आता नानांना पदयात्रा नाना करता आहेत, पुढे प्रवास करायचा आहे, विश्रांतीची वेळ आहे, विश्रांती घेऊन पुढे परत चालायचं आहे. असं असताना नानांना तिथे घरामध्ये जाऊन कोणी आजारी आहे त्यांची दखल घेण्याची काय गरज होती का? पण बुडती ते जन न देखवी डोळा, आणि सद्गुरूचा अंतःकरण असं तळमळत असतं आणि म्हणून नानांनी ते केलं. दुसरी कथा, असंच एक शेतमजूर होता आणि तो आग्रहाने नानांना घरी घेऊन गेला. बायकोला त्यांनी चहा करायला सांगितला. मजुरांनी घरात दूध नाही, तिने बिचारा चहा केला आणि तसाच ठेवला. गाळलं तर दूध नाही म्हणून. नानांनी लागलीच ओळखलं की दूध नाही म्हणून ही महिला तशीच थांबली आहे, आणि म्हणून नाना तिला म्हणाले, अहो तो चहा आहे ना, तो तसाच द्या, तो तसाच चांगला लागतो. बघा दुसऱ्याच्या याच्यामध्ये अंतःकरणापर्यंत प्रेमाने कसं जाऊन पोचव. नंतर त्या शेतमजुरांनी त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न नानांजवळ काढला आणि माझ्याकडे पैसा नाही, या मुलीचं लग्न कसं होईल? त्यावेळेला नानांनी सांगितलं, काळजी करू नकोस, माझी पदयात्रा पूर्ण होण्याच्या आधी तुझ्या मुलीचा विवाह होईल. आणि त्याप्रमाणे विवाह झाला. आता नानांना सगळ्या या गोष्टी करायची गरज होती का? त्यांना स्वामींनी काय, तुम्ही काय म्हणाल, आम्हाला स्वामींनी सांगितले अमुक करा, मी तेवढंच करणार. तसं नानांना पण काय सांगितलं होतं, तू चालत ये, पण वाटे टप्प्याला जे जे अडचणीत आहे, दुःखात आहे, त्या सर्वांना मायेची पाकर घालत घालत नानांनी यात्रा केली. हे लक्षात घ्यायचे. म्हणून मगाशी म्हटलं की नानांनी आचरण करून दाखवलं आणि तो आदर्श आज आपल्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून अशा सद्गुरू नानांकडून मिळालेली ही उपासना किती श्रेष्ठ असेल हे पहिलं जाणा, आणि ते जाणून मग तुम्ही उपासनेला लागा, तर त्याचा फायदा आहे. आपली करायची म्हणून नाही, नानांना जाणून घ्या, नानांचं अंतःकरण जाणून घ्या आणि नानांनी केलेलं कार्य काय हे पूर्ण जाणा, त्याचा अभ्यास करा आणि तो अभ्यास करून नंतर उपासनेच्या मार्गावर पावले टाकायचं. नाना पण अशीच काळजी घेतात जसे सद्गुरू स्वामी समर्थ घेत आहेत, आणि नानांकडून स्वामी समर्थ ते कार्य करून घेत आहेत. एक महिला माझ्याकडे मध्यंतरी आली आणि मला म्हणाली की माझा एक खूप मोठा गहन प्रश्न होता. मी मठात तुमची अपॉइंटमेंट मिळत नव्हती मला, मग तुम्ही सांगितलं मठात दर्शनाला जाऊन या, मला आत्ता वेळ नाही, तुमचं काम होईल. त्याप्रमाणे म्हणाली, मी मठात दर्शनाला आले आणि मी नानांच्या खोलीत गेले, तर त्यांना स्पष्ट आवाज ऐकायला आला, बरं झालंस तू आलीस, आता तुझं काम होणार आहे. आणि या महिलेने येऊन मला सांगितलं की त्याप्रमाणे 2 महिन्याच्या आत माझं असं असं काम होतं, ते पूर्ण झालं, आणि म्हणून हे सांगायला मी तुम्हाला भेटायला आली आहे. आता कोण महिला, तिने उपासना केलेली नाही, पण तिला तळमळ आहे या स्थानावर यायची, नानांच्या चरण स्वामींची परिवारात येण्याची तळमळ आहे. तिचा तो ध्यास सोडून, आणि म्हणून माझ्याकडून तिला सांगितलं गेलं की तू आता मठात जाऊन ये. मठात गेल्याबरोबर नाना म्हणाले, बरं झालं आलीस. तेवढा अनुभव मी सद्गुरू देत असतो हे लक्षात घ्यायचे. सगळं सांगायचं कारण एकच आहे की अधिक दृढतेने तुमच्याकडून उपासना व्हावी. 1 तारीख आहे, आलो बसलो गेलो झालं. तसं रामकृष्ण परमहंस म्हणायचं, आमची उपासना आमची भक्ती कशी असते तर स्प्रिंगवर बसलेल्या गादीसारखी. आता पूर्वीच्या काळी गाद्या अशा असायच्या की त्याला आतमध्ये स्प्रिंग असायची,
बसलं की गादी खाली जायची आणि तुम्ही उठलात ती गादी वर यायची. तसं आपण उपासनेला बसतो तेवढ्यापुरते स्वामी स्वामी महाराज महाराज देव देव. एकदा उठून गेलो इथून की सगळं काही विसरलं. असं रामकृष्ण परमहंस म्हणतात की आपली उपासना आपली भक्ती ही स्प्रिंगच्या गादीवर बसल्यासारखी असते, तशी ठेवू नका. शोध शोध घेत राहा. अंतःकरणात डोकवा. प्रत्येक गोष्टीचा हृदयापर्यंत जाऊन प्रत्येक गोष्टीचा मी जे काय सांगते जे दादांनी सांगितले त्या खोलात जाऊन तुम्ही विचार करा. मग तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही आनंद येऊ शकता. आनंद तर हा सद्गुरू देतच असतो. आनंदाचं वाटप करण्यासाठीच बसलेला असतो. पण आम्हीच पाठ फिरवून राहतो, अशी गंमत आहे. आमच्या लक्षात येत नाही. आम्हाला वाटतं नाही नाही असं कसं, आम्ही तर सद्गुरूच्या समोर तोंड करून बसलो आहे. मग आम्हाला बरोबर आहे. पण पाठ फिरवून बसलो आहे म्हणजे तुमच्या मनात विचार चालू आहे. तुमचा चेहरा फक्त महाराजांकडे आहे, तुमचे डोळे तुम्ही फक्त महाराजांना घेताय दर्शन. पण अंतःकरणात काय चालू आहेत विचार, दुसरेच विचार चालू आहेत. अजून तिथपर्यंत जाऊन पोहोचतच नाही आहे मन, तिथे स्थिरावतच नाही आहे. मग त्यालाच म्हणतात की पाठ म्हणजे दुर्लक्ष. पाठ फिरवणं म्हणजे असा अर्थ घेऊ नका, पण दुर्लक्ष आपल्या समोर दिसत असून सुद्धा आपल्याला ते समजत नाही आणि ते आपल्या अंतःकरणापर्यंत जात नाही. ही जी आपली पायरी आहे ती पायरी उंचवण्यासाठी या उपासना, या पायरीवर आपण चढण्यासाठी उपासना आणि त्यासाठी या सांघिक प्रार्थना लक्षात घेतो. कबीरांनी म्हटलंय, राम नाम सब कहे ठग ठाकूर चोर. राम नाव काही सगळेच घेतात. आपली भक्ती अशी आहे ना, कोणी म्हणतं तसं स्वामींचं नाव कोणी घेतं. तशी होत होता का मध्ये की राम नाम कोणी घेते. ठग ठाकूर और चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो राम नाम कुछ और. राम नाम असं घ्यायचं आहे. ठग ठाकूर चोर सगळेच रामाचं नाव घेतात. देवाचं नाव घेणारे पुष्कळ लोक आहेत. पण ध्रुव आणि प्रल्हादानी जे ईश्वराचं राम नाम जे घेतलं, ईश्वराचं नाव घेतलं, ते नाव खरं नाम. ती म्हणजे खरी उपासना. फक्त बसलं आणि जपाच्या 10 माळा ओढल्या म्हणजे उपासना नाही, हे लक्षात घ्या. लोकांना वाटतं की मी 10 माळाच्या माझ्याकडे खूप जण येतात आणि मला खूप गंमत वाटते की जगामध्ये खरंच किती अज्ञान आहे आणि मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. मी या देवाचा जप केला, मी या देवाचा जप केला, मी अमुक केलं, मी तमुक करते, मी तमुक करते, इतकं की कंटाळून जाण्यापर्यंत माणसं उपासना करतात, पण सुखी नाही. मन सैरभैर आहेत. जीवनामध्ये अनंत वेगवेगळ्या स्वतः निर्माण केलेले अनेक प्रश्न आहेत. आयुष्यातले अनेक प्रश्न काही वेळेला आपण स्वतः निर्माण करतो, हे पण लक्षात घ्या. उगाच गुरुला दोष देऊ नका. आम्हीच नको त्या कल्पना डोक्यामध्ये घेऊन आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो. जसं परमेश्वराने तुम्हाला जिथे ठेवलं आहे त्या स्थानावर त्या स्थितीमध्ये तुम्ही आनंदी राहिलं पाहिजे. दुसऱ्याला काय मिळालं आणि ते मला नाही मिळालं म्हणून दुःखी झालं तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. आणि अशी उदाहरणं मी बघितली आहेत. हे 2 सख्खे भाऊ होते. एका भावाचा खूप उत्कर्ष झाला, दुसऱ्या भावाचा उत्कर्ष झाला नाही, तर त्याची जी पत्नी होती तिला वाईट वाटायचं. तो पण दोन्ही भाऊ सारखे शिकलेले, सगळे एकाच घरातून आलेले, सगळं सारखं. पण एका भावाला प्रगती होत गेली भरपूर, अमाप पैसा मिळवला, आणि दुसऱ्याची मध्यम स्थिती. त्याची बायको डिप्रेशनमध्ये गेली. अनेक डॉक्टरी इलाज करून झाले वगैरे सगळं झालं. आणि त्याच्यानंतर एक दिवस त्या महिलेला घेऊन तिची एक वर्गमैत्रीण लोणावळ्याला आली. आणि वर्गमैत्रिणी मला सांगितलं की हिचा असा असा प्रश्न, ही डिप्रेशनमध्ये आहे, हिच्यासाठी तुम्ही काय उपासना देऊ शकता का. मी म्हटलं ती डिप्रेशनमध्ये आहे तर ती स्वतः काही उपासना करू शकणारच नाही. मी तिच्याशी बोलते. तुम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर मी तिला 3 वाजता घेते. सकाळी आत्ता खूप लोक भेटायला येतात मिळवतात. 3, 4, 3:30, 4ला ती माझ्यासमोर येऊन बसली. काही गोष्टी विचारल्या.
मग मी तिला तिची घरची परिस्थिती विचारली आणि त्याच्यानंतर बोलता बोलता ती रडायला लागली आणि ती म्हणाली की मला ना आयुष्यामध्ये माझ्या नवऱ्याला आणि मला अपयश आलं आहे. म्हटलं अपयश आलं आहे म्हणजे काय झालं. मग तिने सांगितलं की बघा तुम्ही तर माझ्या दिराकडे किती अमाप पैसा, 4-4 गाड्या, मोठं घर आणि आमचा काय 2 BHK येतात फक्त फ्लॅट आहे वगैरे सगळं. मुलं आहेत आमची. म्हटलं मुलं शिकतायत. म्हणाली हो मुलं व्यवस्थित आहेत, मुलं चांगली शिकतायत. म्हटलं तुमच्या दोघांचं चांगलं पटतं का. म्हणाली हो आमचं चांगलं पटतं आहे. म्हटलं मग आता दुःख करण्यासारखं काय आहे. त्याला काय मिळाले त्याचा तू विचार करू नकोस. तुला जे मिळालं आहे ते तुला आत्ता पुरेसं आहे ना. ती विचार करायला लागली. तिला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तू आयुष्यामध्ये अशा प्रकारे डिप्रेशनमध्ये जाऊन तुला जे काही सुख परमेश्वराने दिलेलं आहे त्या सुखांमध्ये तू अनेक प्रश्न निर्माण करते. कारण तुझ्या डिप्रेशनमुळे डॉक्टरचा खर्च वाढलेला आहे, नवऱ्याची परिस्थिती पण बिघडली आहे, मुलांच्या आयुष्यावर पण त्याचा भविष्यामध्ये परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जे आहे ते तू आनंदाने स्वीकार. दुसऱ्याला काय मिळालं आहे याचा विचार मनामध्ये येऊ देऊ नकोस. आणि त्याप्रमाणे तिला काउन्सिलिंग केल्यानंतर तिच्या मनोवृत्तीत बराच फरक पडत गेला आणि आता ती डिप्रेशनमधून बाहेर आहे. 2 महिन्यापूर्वी ती तिची मैत्रिणी तिच्याबरोबर आणखीन 3-4 जणी मला येऊन भेटून गेली आणि तिने मला सांगितलं की ताई तुम्ही जे सांगितलं ते खूप छान सांगितलं. खरोखरच मी नको तो विचार करत होते आणि मी चुकीच्या मार्गाने जात होते. तर हे सांगायचं आहे की आयुष्य कसं जगायचं हे शिकायचं आणि ही शिकवण आपल्याला दादांनी त्यांच्या विचारातून, त्यांच्या आचरणातून, त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या या कार्यातून दिली आहे. लक्षात ठेवा. एवढं भव्य दिव्य कार्य करण्यासाठी दादांनी जी अंधारामध्ये उडी घेतली ती लक्षात घ्या. ते जे धैर्य दाखवलं ते कोणासाठी दाखवलं याचा विचार करा आणि मग आपण कुठे आहोत हे आपल्याला कळतं. आपण स्वतःला फार मोठे समजत असतो आणि म्हणून आपल्याला अपेक्षा जास्त असतात की मला हेच मिळालं पाहिजे, तेच मिळालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. मी असं नाही म्हणत आहे की स्वतःला अगदी तुच्छ लेखा, स्वाभिमान असलाच पाहिजे, पण प्रगती आपल्याला प्रगती चांगल्या मार्गाने करायची. नको त्या अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेऊन जड करू नका माथा. जे काव्य ना माथ्यावरती जड झाले ओझे, मराठी काव्य जुन्या लोकांना माहिती असेल. काय त्याच्यामध्ये माथ्यावरती जड झाले ओझे असं ती म्हणते. ती काय म्हणते की नको त्या संसाराच्या व्यथा, काळजा वगैरे सगळ्या मी डोक्यावर घेऊन चालते आहे. असंच आम्ही आयुष्यभर ओझी डोक्यावर घेऊन चालत असतो. जे तुमच्या नशिबात आहे त्यापेक्षा जास्त सद्गुरू तुम्हाला देत असतो हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपलं नशीब बदलायचं आहे, आपल्याला आपलं नशीब चांगलं करायचं आहे. त्याचा मार्ग पण आपल्याला सद्गुरूने दाखवून दिला आहे ना. काय सांगितलं आहे तुम्हाला. सत्कर्म करा, चांगल्या मार्गाने जा, सदाचारी राहा, कोणाला उगाच त्रास देऊ नका, दान करा, सेवा करा, धर्माने वागा. हा मार्ग आहे पुण्यकर्म करायचा आणि ते पुण्यकर्म केलं तर निश्चित तुमचं जीवन सुधारेल. लक्षात ठेवा. त्या संदर्भाची एक कथा आहे कृष्ण आणि अर्जुनांच्या ह्याच्यामध्ये. दोघं जण सकाळी फिरायला चाललेले असतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्जुनाली कृष्णाला हा दैवे ओळखलेलंच नसतं आणि त्यामुळे सखाबरोबर फिरायला जातात. मॉर्निंग वॉकला जात होते, त्या काळात पण जायचे मॉर्निंग वॉकला. आणि वाटेत एक भिकारी दिसतो. अर्जुनाला वाटतं दान करावं आणि म्हणून अर्जुन त्याला थैली देतो मोहरांची, सोन्याच्या मोहरांची थैली देतो की चला ह्याला याचं दारिद्र्य सगळं निघून जावं. दुसऱ्या दिवशी येऊन बघतात तर हा भिकारी परत आणि मग गंमत अशी होते की या भिकाऱ्याला नंतर दिवसभर दुसरं काही मिळत नाही. जरा संध्याकाळ व्हायलाची वेळ होते आणि म्हणून तो जरा लवकर घरी निघतो. बरोबर 2 पैसे असतात. वाटेत जात असताना तो असं बघतो की एक तळं असतं. त्या तळ्याच्या इथे एक कोळी मासे पकडत असतो आणि जाळ्यातले काही काढलेले मासे त्यांनी तिथे एका टोपलीत टाकलेले असतात आणि ते मासे तडफडत असतात.
ते बघून याच्या मनामध्ये अशी विचार येतो की काहीतरी या 2 पैशाचं मला काय मिळणार आहे, त्याच्यापेक्षा मी या 2 पैशाचे मासे खरेदी करतो आणि त्यांना परत मी पाण्यात सोडून देईन. निदान तेवढे 2 जीव तरी वाचतील. आणि म्हणून त्या कोळ्याकडून तो 2 पैशाचे मासे खरेदी करतो. पाण्यात ते मासे सोडायला जाणार तेव्हा त्याला दिसतं की एका माशाच्या गळ्याच्या इथे तो काहीतरी अडकलं आहे. आणि म्हणून तो काढायला जातो, तर तो मौल्यवान हिरा ज्याला आदल्या दिवशी मिळालेला असतो तो हिरा असतो. हा खूप आनंदित होतो आणि जो सुद्धा तोडायला लागतो की मिळाला मिळाला, सापडला सापडला सापडला, इतक्या जोरात ओरडतो की बाजूला जो चोर असतो की ज्याने सोन्याची थैली पळवून दिलेली असते त्याला वाटतं की हा बहुतेक मला शोधायला आलाय कोणाला तरी घेऊन, आणि हा आता आपल्याला पकडणार आणि राजाकडे घेऊन गेल्यावर आपल्याला शिक्षा होणार वगैरे. आणि म्हणून तो याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की ही तुझी सोन्याची थैली मी पळवली होती, ही तुला देऊन टाकतो, मला तू पकडू नको. हिरा पण मिळाला आणि सोन्याची थैली पण मिळाली आणि हा घरी येतो. आता या कथेचा अर्थ काय? श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की त्याच्या मनामध्ये त्यांनी करुणा उत्पन्न झाली. जेव्हा तू त्याला पैसे दिले तेव्हा तो विचार करत होता या सोन्याच्या दाण्यातून मी हे घेईन, मी ते घेईन, मी ते घेईन, मी अमुक करून मी अमुक करीन. माझा स्वतःचाच विचार त्याच्या डोक्यात चालत होता. तू हिरा दिला, सोनं दिलं, दोन्ही वेळेला ह्याच्यातून मला काय मिळणार आहे, मला काय मिळणार आहे, हा जप त्याचा चालू होता. मी 2 पैसे दिले, त्याच्या मनात विचार आला ह्याचा मला या पाशांना तरी वाचवावं. त्याच्या मनात दुसऱ्याचा विचार आला, दुसऱ्याच्या हिताचा विचार आला आणि त्यासाठी त्यांनी पैसे दिले आणि म्हणून त्याला अमाप धन प्राप्त झाले. कथेचा अर्थ असा आहे की तुमच्या अंतःकरणात ज्या वेळेला करुणा उत्पन्न होते आणि तुमच्याकडे जे काय आहे त्यातलं तुम्ही दुसऱ्यासाठी देण्यास तयार होतात. नेहमी पैशाच्याच रूपात द्यायला पाहिजे असं नाही. तुमचा वेळ आहे, तुमच्या काही गोष्टी आहेत, तुमच्याकडे काही ज्ञान आहे ते तुम्ही देऊ शकता, तुमचा वेळ देऊ शकता, त्याचं एखादं काम करू शकता. दुसऱ्याचा स्वतःला विसरून दुसऱ्याचा विचार मनामध्ये आला आणि म्हणून त्याला हे सगळं गेलेले धन परत प्राप्त झालं. म्हणजे उद्देश जो आहे की सत्कर्म करत राहा. सत्कर्म योगे वयकाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदैव सत्कर्म म्हणजे दुसऱ्याचा विचार तुम्ही जेवढा जास्त कराल स्वतःहीपेक्षा, आणि विशेषतः सुरुवात घरापासून करायची आहे. आपल्यापेक्षा घरातल्या कुटुंबाचा विचार, कुटुंबानंतर आपल्या आजूबाजूचा विचार, आणि मग हे सर्कल आपल्याला विस्तारत द्यायचं. जो कोणी आपल्या संपर्कामध्ये येतो त्याच्याविषयी तुमच्यामध्ये प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे. त्याच्यासाठी काही करण्याची गरज असेल तर ते तुम्ही करत राहिलं पाहिजे. आणि हा सत्कर्मांचा यज्ञ सातत्याने चालू ठेवायचा. असं नाही मी आज एक सत्कर्म केलं आता झालं मला पुण्यकर्म मिळालं झालं होतं काही. नानांनी जो सत्कर्माचा यज्ञ सुरू केला आहे या यज्ञामध्ये आपण सातत्याने आहुती देत राहायची आहे.